ओम शांती. 30 एप्रिल 1977. या मुरलीचं नाव आहे श्रेष्ठ अथॉरिटीच्या स्थितीचा आधार आहे कंबाइंड रूपची स्मृती. बापदादा म्हणतात, पहिलं कंबाइंड रूप आहे आत्मा आणि शरीर. दुसरं कंबाइंड रूप आहे ब्राह्मण आत्मा आहे, म्हणजे मुलं आणि बाबा. तिसरं कंबाइंड रूप आहे चतुर्भुज रूप. नेहमी आपलं कंबाइंड रूप ज्ञानासहित धारण कराल तर श्रेष्ठ अधिकाराचा अनुभव होईल. पहिलं कंबाइंड रूप शरीर आणि आत्मा. शरीर रचना आहे, आत्मा रचता आहे. रचता आणि रचनाचे कंबाइंड रूप. यामुळे मालिकपणची स्मृती राहील. चालता चालता स्वतःला शरीर समजायला लागले. देह अभिमान आला. यामुळे बेशुद्धावस्थेत आपलं सगळं गमावून बसले. वर्तमान संगमयुगात बाप आणि मुलांचे कंबाइंड रूप विसरल्यामुळे स्वतःला निर्बल, शक्तिहीन, उदास, दबावाखाली वशीभूत अनुभव करायला लागले. बाबांशी कंबाइंड आहोत ही स्मृती असली तर समर्थी येते. स्वतः जरी कमजोर आत्मा असली तरी सर्व शक्तिमानची सोबत आहे ही स्मृती मास्टर सर्व शक्तिमानचा अनुभव करवते. पूर्ण कल्पमध्ये पाहिले तरी बाबांसारखा साजन मिळणार नाही. हा अलौकिक साजन नेहमी खुश ठेवणारा आहे. नेहमी 1चा 1000 गुणा देणारा आहे. मनाच्या सिंहासनावर खऱ्या साजनला बसवण्याच्या बदल्यात अल्पकालचे साथ निभवणारे, हदच्या प्राप्तीचा लोभ देणारे, नकली सोन्याचे हिरण समजून धोकेबाजला सोबत करता. संकल्पात आकर्षित होणे म्हणजे बाबांना तलाक देणे. काही मुलं तर बाबांचा वायदा सांगतात. तुम्ही म्हटलं होतं सोबत नेईन. सर्व शक्तिमान आहात तर तुम्हीच मदत करा. पण हे लक्षात राहत नाही की मदत घेणे हे माझं काम आहे. 1 पाऊल मी टाकल्यावरच 1000 पावलं बाबा मदत करतील हे विसरून जातात. नेहमी बाबांची आठवण करा. लक्षात ठेवा, असा साजन मिळणार नाही जो डोळ्यांमध्ये सामावून घेऊन जाईल. यातच ब्राह्मणांची संगतही पण श्रेष्ठ सोबत आहे. ब्राह्मणांमध्येही 2 प्रकार आहेत, फुल कास्ट ब्राह्मण आणि हाफ कास्ट ब्राह्मण. हाफ कास्ट म्हणजे क्षत्रिय. हाफ कास्ट ब्राह्मणांची संगत बाबांपासून दूर करते. साजनशी प्रेम करा आणि ब्राह्मणांमध्ये मर्यादाचे पालन करा. बापदादा म्हणतात, जसे मुलं म्हणतात, हे प्रभू तुझी लीला अपरंपार आहे, तसे बाबा म्हणतात, मुलांची लीला खूप आश्चर्यकारक आहे. परवश, बेहोश आत्म्याप्रमाणे समजणार नाही असे कार्य मुलं करतात. तेव्हा बाबा एकीकडे तर दयेचा सागर असल्यामुळे 1, 2, 3 वेळा माफ करतात, तर दुसरीकडे श्रेष्ठ
जज असल्यामुळे मुलांच्या कल्याणासाठी ईश्वरीय नियम सांगतात. संगम युगातील सगळ्यात मोठा अनादी काळापासून चालत आलेला नियम आहे. ड्रामा प्लॅन अनुसार 1,00,000 गुणाप्राप्ती आणि पश्चाताप हे स्वचलित ईश्वरीय यंत्र आहे. याला मुलं समजू शकत नाहीत. म्हणून म्हणतात कर्माची गती अतिगुह्य आहे. बाबांना समजून घेतलं, जाणून घेतलं, निश्चय झाला, बाबांकडून वरसा घेतला. ब्राह्मण परिवारात स्वतः ब्राह्मणही म्हणवून घेतलं. ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी पदवी पण घेतली. ईश्वरीय सेवेच्या निमित्तही बनले. सहज राजयोगीही बनले. प्राप्तीचे अनुभव व्हायला लागले. ईश्वरीय नशा, प्राप्तीचा नशा वाढायला लागला. प्रारब्ध काय मिळेल तेही दिसायला लागले. पण मायाची वेगवेगळी रूपं ओळखू शकले नाही म्हणून काही मुलं थकतात, काही तिथेच थांबतात, काही बाबांना सोडून एखाद्या आत्म्याची मदत घ्यायला लागतात आणि बाबांचा हात सोडून देतात. मग स्थितीही एकरस राहत नाही. कधी खूप आनंदात तर कधी उदास. 63 जन्मांचे हिशोब इथेच पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे जुने संस्कार, स्वभाव पुढे येतात. हे पाहून कर्माची गुह्य गती न जाणल्यामुळे काही मुलं घाबरतात. असा विचार करतात की शेवटपर्यंत असंच होईल का? व्यर्थ संकल्प आले की बाबांवर प्रेमही करू शकत नाहीत. विचार करण्यातच वेळ घालवतात. कोटीमध्ये कोणी असे मुलं आहेत की जे संकटांना बक्षीस समजून स्वभाव संस्कारांना पुढे जाण्याचा आधार बनवतात. मायाला ओळखून नेहमी बाबांच्या संगतमध्ये राहून साक्षी स्थितीमध्ये नेहमी आनंदी राहतात. नेहमी निश्चय असतो की आता बाबांजवळ जाऊ. बापदादा म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, सत्य बाबाला आपल्या जीवनाची नाव देऊन दिली तर सत्यासोबत असणारी नाव हलू शकते पण डुबणार नाही. बाबांना जबाबदारी देऊन वापस नाही घ्यायची. मीपणा संपवणे म्हणजे बाबांचे बनणे. आपली जबाबदारीही समजा की बाबा जसा चालवेल तसं चालायचं. बाबा जे म्हणतील ते करायचं. जुने स्वभाव संस्कार तर पुढे येतीलच, पण निरोप घेण्यासाठी. धर्मराजपुरीमध्ये जाण्याच्या अगोदर कर्म आणि त्याची सजा याचे साक्षात्कार इथेच होतील. मास्टर सर्वशक्तिमान कधी घाबरत नाहीत. ओम शांती.